नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला चिकन बिर्याणी बनवायची आहे साध्या पद्धतीने। एकदम साधी सोपी पद्धत, घरच्या घरी घरगुती साहित्यात बनणारी चिकन बिर्याणी तुम्हाला बनवून दाखवते कशी बनवायची। हे इथे आपण चिकन घेतलेलं आहे। हे मटर, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, हा खडा मसाला आहे, तुम्ही याच्या खाली बघू शकता खडा मसाला आहे, हा चिकन मसाला आणि मीठ। आणि मी हे चिकन घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये हळद थोड्या वेळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पातेलं गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यात आता तेल घालते। मी हा खडा मसाला घालून घेते। आपण जरा हलवू यायला। कांदा, हे इथे आपण चिकन घेतलेलं आहे। हे मटर, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, हा खडा मसाला आहे, तुम्ही याच्या खाली बघू शकता खडा मसाला आहे, हा चिकन मसाला आणि मीठ। आणि मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यात आता तेल घालते। मी हा खडा मसाला घालून घेते। आपण जरा हलवू यायला। कांदा, आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता परतलेला आहे, मी टोमॅटो घालते। थोडासा आपण कांदा पण परतून घेणार आहोत। मी आता हे चिकन घालते याच्यात। तर याच्यात वाटाणे घालते। मी आता याच्यात चिकन मसाला घालून घेते। लाल मसाला, हळद, आता मस्त आपण हलवून घेऊया। खूप छान अशी ही आपली बिर्याणी होणार आहे। आता मी याच्यात आलं लसूण पेस्ट घालते। आपल्याला 2 मिनिटे फ्राय करून घ्यायचे। मी आता चवीपुरतं मीठ घालते। आपण चिकन मध्ये पण मीठ घातलेलं आहे, म्हणून मी याच्यात जास्त नाही घालणार। आता याच्यात तांदूळ टाकून घेते। आता याच्यात पाणी घालून घेते।
पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आता हा आपला भात शिजला की हे आपण सर्व याच्यात टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं. आता आपण याला शिजण्यासाठी ठेवूया. मी आता याच्यात टाकून ठेवते. आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. मी ढाकण काढून घेते. तुम्ही बघू शकता मस्त अशी छान दिसते. मी तुम्हाला काढून दाखवते. छान प्रकारे अशी झालेली आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. मस्त छान अशी एकदम सोप्या पद्धतीने बनणारी. जर तुम्हाला बिर्याणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा चॅनल आहे मराठी रेसिपी. आणि बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.